गाईजचं स्वागत आहे परत तुमचं एकदा आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये. गाईज वन साइड आम्ही चाललोय गोव्याला. पब्लिक टेन्शन मध्ये आले आका वरटतंय. सगळ्यांनी आवाज द्या. सगळ्यांनी जरा आवाज द्या. हाय करो सब लोग हाय करो. सगळ्यांनी हाय करा. ब्लॉग मध्ये आवाज द्या. काही आमच्या दोन गाड्या उभ्या आहेत कल्याणला. आम्ही फुल स्ट्रगल मध्ये चाललोय बघा गाईज. स्ट्रगल मध्ये चाललो लय हौस होती गोवा जायची. काय बोलता? गोवा जरुरी आहे. सध्या गरमी खूप जास्त वाढली आहे. आम्ही दारूच नाही पित काका. काका दिसतच नाही. काका काय बोलता तुम्ही? शब्द गोवा जरुरी आहे. बस गोवा जरुरी. गोव्याला पाऊस आहे, आपल्या इथं पाऊस नाहीये. हा पावसासाठी आम्ही गोव्याला चाललोय, खास आणि समुद्रासाठी. बाकी आम्ही काय करत नाही. पावसासाठी चाललेले एकूण हा आम्ही बाकी काय करत नाही. आम्ही चांगली पोर आहेत. तिथे जाऊ श्रीखंड विखंड. सात्विक भोजन. लसूण कांदा नाही. सात्विक जेवण आम्हाला घातलं. काहीच आम्ही दोन गाड्या पडल्यात. आम्ही गाडीने जाणार होतो पण आम्ही अचानक प्लॅन कॅन्सल केला आणि पेट्रोल महागलं. नाही ते सगळं झालेलं पण घरच्यांनी बोलले का ट्रेननी जा, गाडीने नको जाऊ. घरचे प्लॅन नको. घरचे ऑलरेडी त्यांचं डिसिजन तो एक ऍक्सिडेंट नाही का झालाय तो आता रत्नागिरीला कुठं तो पोरांचा. त्याच्यामुळे मग घरचे बोलले का नको तुम्ही ट्रेननी जा. ट्रेन पलटी होते. हा ब्लॉग पाठव की आपण. हा मग ते त्याच्यासाठीच मी शूट करतोय. तर काहीच आमची अख्खी हालत खराब झाली. आता 50-50 पाठवू. आता ठाण्यात असं आला जसं हा डब्बा खुलणार आहे आणि आम्ही लाईन लावली. हातावर घेऊन आम्ही फुल एकदम तो भाई तू हात दि का भाई. तू पहिला जरा हात दि का. कोणी खोलला भाई. हा हक्के तुला भाई हक्के. हाय गाईज. हे त्याला पुढे 2 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला. बॉटल देते बॉटल. अरे बेसिन मध्ये उभा करा त्याला. हे आपल्याकडे होती ना बॉटल. झाली तुझी मग आता. नाही रे बाबा कॅन्सल. परत द्या पार्सल परत द्या. कॅन्सल केली आणि चड्डीतच केली भाई. पाच येते का बघ. बघ एकदा चेक कर बघ. गाईज जसं आम्ही ठाणा क्रॉस केला डायरेक्ट आम्ही शिफ्ट केली आणि डायरेक्ट घुसलो रिझर्वेशनमध्ये. टीसीला पैसे दिले. त्याने आम्हाला दिल्या सीट. 3 सीट दिल्या. एक सीटवरती दोघंजण झोपले. आम्ही दोघं खूप पद्धतशीर एक सीट घेतली आणि दोघंजण झोपलो होतो. आता कुठं आलं रत्नागिरी क्रॉस केला. आता 2 तासात गोवा आणि मग त्यानंतर राडाचा काय ऐकणारच नाही आपण. उठलो आणि आम्ही सगळे पहिले प्लॅनिंग जर केली असते ना ट्रेनने यायचं तर मग आमची सीट कन्फर्म झाली असते आणि आम्ही इथं नाही AC असतो. आता बघू येताना तर आम्ही आता लगेच गेले तिकीट काढून मग यायच्या वेळी कन्फर्म पण करून घेऊ. 1 दिवस आधी पण आम्ही तिकीट काढलं तरी कन्फर्म झालं असतं. ठीक आहे एकदम क्विक प्लॅन झाला हा ट्रेनचा. नाही तर गाडीचं तर आमचं फिक्स होतं. तर आता 1 साईड मजा करायची गोव्यात आपल्याला फुल भेटतात. तर ट्रेनपर्यंत ब्लॉग बघा हा. ते गाईज आम्ही फायनली पोहोचलो थिविमला आणि आता आम्ही टॅक्सी केली आहे. आम्ही चालले बागा बीचला. मी टॅक्सी शोधून आणली. काय आम्ही टॅक्सी शोधली. ओके आम्ही म्हणजे मी आणि मीच. ओके तू आणि तूच. आणि हा माझ्या सोबत होता हा मुलगा. जाऊन देतो. गाईज आम्ही आता पोहोचलो. आता ते आम्हाला 800 बोलत होते. आम्ही 750 आणले त्यांना आणि ते काका खूप चांगले आहेत. आता उतरल्यावर ते 100 रुपये रिटर्न देतील.
तर गाईस आता काकांचा नंबर टाकतो मी. काकांना तुम्ही बोलू कधी पण आले नाही तर फोन करा आणि काकाची टॅक्सी करा दिल्लीला आल्यावरती. गाडीचा नंबर आहे 5722. MH काय MH MHG MH GA रे भाई. GA 03 म्हशीची. अरे समजा गाईस आम्ही रात्रभर जागलोय, येडे झालोय, काय बोलतोय काय नाही जागलो नाही म्हणजे झोपलो, पण तरी एवढी अशी झोप नाही लागली. चादर नव्हती ना, बिना चादरीचं. थंडी वाजवायची सौरवला. आला बोलतो भाई स्वेटर आणला मला. ऋतिकला लागली लागली. आणि ऋत्विकला ताप आलाय बिचारायला. तर तोंड बघा, त्याचं तोंड लाल झालं. याच्या अंगावर टोमॅटो चोळायला. झोपेचं असं रे काही. आता रूम बघून पहिले झोपून द्या, संध्याकाळी फिरू. 1 सेट पाऊस बिऊस बघू पडतो. आता पहिले कोण उठतंय. येस मी सगळ्यात पहिले उठणार भाई. अरे तू नाही उठणार आहे. झोपणारच नाही. काहीच कोणता ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. आत्ताच आम्ही जस्ट पोहोचलोय. आता काय एवढं ताकद नाही राहिली शूट करायची, काय करायची. आता फक्त रूम बघायचं आणि जाऊन झोपायचं. ताकद एकदम नाहीशीच झाली. आता समोरून आली तरी आम्ही बोलू उद्या ये. आज नको. आज काही ताकदच नाही ना. उद्या ये. उद्या तुला या पोराला तुम्ही असे कधी भेटा, 2 शब्दाच्या वर बोलणार नाही, पण हा इथंच बोलत्या बाकी. तर गाईज एंड पर्यंत ब्लॉग बघा. ह्याला आपण बोलायला लावू कंटिन्यू. लाईक करा, शेअर करा आणि आपण सबस्क्राईब करा. बोलतो लय बेकार बाई. येस येस आपला काय नाद आहे का? येस 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 येस. माझं नाव रमेश तात्या. तात्या. नमस्कार तात्या. नमस्कार तात्या. आवाज जातोय का नसते? जातोय जातोय भाई, सगळं जातोय. आयफोन आहे ना भाई. येस येस येस. iPhone ओके 8. ओके गाईज, बस चालेल, झाला. ले मोठा ब्लॉग होईल. पिक्चर जास्त बघू नका, डोळे बघा बघा, जास्ती बघा. शेअर जास्ती करा. हा, बघा. अरे वॉच टाइम पण पाहिजे स्कॅनर आपल्याला. टाक, 5-5 रुपये घे. गाईज ब्लॉगचं टायटल काय? 1500 में गोवा. हे दोघं 1500 में गोवा. ते पण 1450च आहेत. 50 आता बघू, उसने घेऊ. मी तुला देतो उसने भाई. हा, guys- मग ते आपले पैसे आपलेच राहतील. ओके ओके जाऊन दे. काका देतील. नवीन काका 50 कमी करतो तुझ्यासाठी. आता 750 ते 700 करून टाकाल. हा. बी एकदम. हा? एकदम एकदम. एकदम बी. हा. आता आम्ही आलोय गोव्यात. येस येस. अजून जरा माझ्या बघ. इग्नोर करा गाईज, इग्नोर करा. बाय 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 बाय, गुड नाईट. गुड नाईट. आता आमची गुड नाईटच आहे. आता आम्ही झोपणार आहोत. आज आमची गोव्याची सुरुवात कशी झाली माहिती का? डायरेक्ट हॉस्पिटल. आता कसा घाम आला याला. दाखव, हात दाखव कुठं सलाईन लावलेली. सलाईन लावलेली याला. डायरेक्ट हॉस्पिटलवर आमची सुरुवात झाली गोव्याची. आता आम्ही आलो इथं नाश्ता करायला. नाश्ता काहीच नाही एवढा बरं. बिर्याणी घेतली. आता खातो, जेवतो आणि डायरेक्ट झोपून घेऊ. संध्याकाळी उठून बीचवर जाऊ. त्यांना आता पार्सल घ्यायचं, पण वरती रूममध्येच बसलेत. ओके गाईस, खाऊन. ते गाईस आजची माझी ही अशी आउटफिट आहे आणि आपली चप्पल इग्नोर करा. ते गाईस आता आम्ही चाललोय बीचवर. आता रेडी झालो आम्ही. हॉस्पिटलला गेलेलो, हॉस्पिटलला जेवलो. आता फ्रेश झालो. आता बीचवर चाललोय आणि क्लायमेट एवढा भारी आहे ना, एक नंबर. ऊनच काय नाही. डायरेक्ट बीचवर जाऊन जे काय आहे ते दाखवतो तुम्हाला. आता ऋत्विक झोपतोय. गुड नाईट गाईज. आम्ही आलोय गाईज बीचवर. लास्ट टाइम मला बीचवर यायला नव्हतं भेटला. आता तुमचा भाऊ चाललाय पाण्यात. पहिले फोटो काढतो आणि मी ते नंतर ते काहीतरी आहे त्यांचं ते करून घेतो. ते आत्ता करू का संध्याकाळी करू मला ते समजत नाही. आणि समुद्र पक्कच खवळला आहे. जाऊ का नको जाऊ ते पण मला समजत नाही आहे. बागा बीच बघा कसा वशात पडलाय. सगळं बंद झालंय. आम्ही एकदम खवळलेल्या समुद्रात चाललोय दोघं भाऊ. शिवी नाही. आली 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 आली. जीवना कसली झाली बाबा बाबा.
ती बघा कसले आले कोणालाच नाही घाबरत. लाटांना घाबरत आपण कोणालाच नाही घाबरत. फक्त लाटांना आली 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 मोठी आली मोठी आली आपल्याला नादीच नाही लागत. घेऊन चालले बाहेर चल बाहेर चल मला भाई हे असं गाईस समुद्रात पक्काच खवळले पण आपल्यासाठी डेलीचं आहे ना. मग मी आहे ना आम्हाला काय सगळं आपण नाही चालतं घाबरत. आली आली परत आली ट्रेंड आपल्या पायाजवळ येते रिटर्न जाते भाई. इथं काहीच नाही. डिशोम ओके काही जरा एन्जॉय करून आता आम्हाला समुद्रात मी चाललो वन साईड पाण्यात आता अरे झूम पण नाही होते कुठे गेली मस्त बस नाही बाजूला गाईस मी बघा काय करतोय सगळं तू पण करतो का नाही करून टाक भाई नको नको मला लाज आता वाटतं. तो पूर्ण- माझा मित्र आला. सौरवचा मित्र बघा सौरवलाच शोधतोय कंटिन्यू वेट गाईस तर पूर्ण रिझल्ट दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात रॅम्बो. गाईस कसं वाटतं न्यूक लुक गोवा टू आफ्रिकेचा सफर येस येस सौरवचा मित्र बाकी कंटिन्यू सवय होतो सोबतच होता. याचं नाव आता आम्ही Skilo. तात्या ठेवणार आहे. तात्या तात्या शिव पाटील. ते बोलले. गाईस आमच्यावरती काय पनवती लागली काय माहिती आम्ही पहिले बीचवर गेलो आणि जेव्हा बीचवर गेलो बीचवर आम्ही एकदम पद्धतशीर गेलो तिथून आम्ही निघालो आणि पाण्यात मजा मस्ती केली आणि माझ्या फोनमध्ये पण पाणी गेला पाण्याने पण मजा घेतली. हां माझ्या फोनमध्ये पाणी बी नाही गेला सगळं झालं आणि मग त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि टायर फाटला गाडीचा टायरच फाटला मग टायर फाटलं तर आम्ही ट्यूब चेंज केली ट्यूब चेंज करून निघालो त्यानंतर आम्ही ट्यूब चेंज केली आईस आणि मग तिथून निघालो आणि सौरवला दिली मी गाडी चालवायला आणि भाईला अडवला पोलीसवाल्यांनी आणि हा 2 मिनटं पहिले बसला आणि ह्याने हेल्मेट नव्हता घातला म्हणून पकडला फाईन मारली तर आम्हाला होतं 5,000 रुपये फाईन आहे बोलतो हेल्मेटची आता हेल्मेटची फाईन फक्त 5,000 रुपये एवढं कोण भाई बोलेल का मग त्याला कसा बसा कन्व्हिन्स करून त्याला 1,000 रुपये दिले आणि माझा फोन पण स्विच ऑफ झालेला मग असे एवढे सगळे लफडे झाले एवढं सगळं चाललेलं आणि मग त्यानंतर आम्ही रूमवर गेलो फ्रेश झालो आंघोळ केली आत्ता आम्ही निघालो मार्केट फिरतोय आता पीटर्सलेनला चाललो आहे पीटर्सलेन बघू पण अंजुना बीचला जी मजा आली ना वन साईड मजा आली पण तो अंजुना बीच आम्हाला डायरेक्ट 1,500 रुपयाला पडला ठीक आहे होता आता काय गोव्याला आल्यावरती या सगळ्या गोष्टी हे करायला लागतात आणि हेल्मेट कंपल्सरी घाला गाईस गोव्याला आल्यावरती गाडी घेतल्यावर तुम्ही आणि गाडी घेतल्यावरती ना टायर पण चेक करून निघा कारण की टायर बिअर पण शॉर्ट करतात हे लोक सगळ्यांनी आम्हाला एकदम भंगार टायर दिलेला ओके गाईस आता आम्ही शॉपिंग करू थोडीफार काहीतरी जेवायला जेवणा झोपून मी तर झोपलोच नाही मी कालपासून जो जागा आहे तो जागाच मी झोपलोच नाही ठीक आहे गाईस वेट दाखवतो तुम्हाला जे काय ते पुढं तिथं आलो आहे तर असं वाटतं थायलंडला आलो आहे फक्त सीन काय आहे थायलंडला पोरी पकडतात येऊन तिथं पोरं पकडतात हमारे क्लब में चलो हमारे क्लब में चलो ओय आणि इथं कंटिन्यू फुल वाईफ करायला लागली वाईफ बघू शकताय वाईफ इथं कंटिन्यू गाणे वाजतात कॉपीराईट येईल काही
दो पोहा पे 300. गुड मॉर्निंग गाईज. डे 3. मी चोरी केल्यावर सांगू नकोस. डे 3. तर आम्ही आलो चहा प्यायला. आम्ही गेलो त्याला शॉपिंग करायला. पॅन्ट घेतल्या 3 आणि तिथून निघालो आता. आता चाललो आम्ही आज नॉर्थ गोवाला जाणार आहे. आणि काल मी डायरेक्ट रात्री जो झोपलो ना 24 तास झोपलोच नव्हतो. पूर्ण ट्रेनमध्ये रात्रभर झोपलो नाही. आणि मग आलो रूमवरती. मग तेव्हा पण कालचा पूर्ण दिवस झोपलो नाही. फिरलो. आणि असं काल झालं तरी असं वाटतं आम्हाला दिवसापासून इथंच आहे. इथे सगळं आता एकदम सवय झाली. आसपास एकदम रस्ते. रेस्ट केली ते पण चहा पितो, नाश्ता करतो, आज जाऊ ना जातो डायरेक्ट. आज नॉर्थ गोवाला ते बीच वगैरे आहे. ओल्ड गोवा चर्च. तिथून मग संध्याकाळी आरंबोल. मग बघू आज क्लबला जाऊ नाही तर मग क्रूजवर जाऊ. बघू काहीतरी तिथं उद्याच जाऊ घरी. आणि नाहीतर आज हा ब्लॉग मी एंड करतो. आजच्या दिवसात 2 दिवसाचा मिक्स करतो आणि अजून 2 दिवसाचा मिक्स उद्या काढतो. तरी मग जाम मोठी पिक्चर बनल. जरा 2 ब्लॉग बनवतो. तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा गाईज. या छाप्याला. ओ ये गाईज अशी आजची आउटफिट. ड्रिफ्ट चेक गाईज. आता निघालो आम्ही आत्ता गाईज. चाललो आता आम्ही कुठेतरी बाहेर. आम्हा फोन येतोय. डोंट डिस्टर्ब मी. अशी ड्रिफ्ट चेक करा गाईज. ड्रिफ्ट चेक एकदम. आम्ही दोघांनी आत्ताच पॅन्ट घेतली. तर सौरवनी पण पॅन्ट घेतली आत्ता जस्ट. तर आता आम्ही चेंज करून निघतो. आता चेंज केलं आता निघतो आम्ही. आणि मग आज मजबूत फिरणार आहे कुठं. अरे फोन का करते सारखे. वेट गाईज. कायदा मी चाललो ओल्ड गोवा. पटे आज. मस्त वाटतंय ना. सगळे जेने ते रील वागूनच बाकी प्लॅन करतात. राजने चालले होते तो उसको भेजो रील. ये प्लॅन करते हे. रील बघूनच या कुठं समोर नाही का. दोन्ही चढ ना ते व्हाईट वाला. हां बेट गाईस. आता गाईज आम्ही तिथं चाललो व्हाईटवाल्या चर्चमध्ये. तिथून निघालो. तर आम्ही चर्चच्या आतमध्ये जाऊ. पहिले चर्चमध्ये जाऊन झाल्यानंतर मग इथं येऊ आतमध्ये बाहेर येऊ. मग थांबायला करा गाईस. भेटतो पुढे. आणि इथल्या माणसांना 0 सिविक सेन्स आहे गाईज. चर्चच्या बॅक साईडला बघा कसं आहे. मी आतमध्ये पण व्हिडिओ काढली. तिथे अलाउड नाही तरी पण मी व्हिडिओ काढली आहे. तुम्हाला दाखवाल मी टाकलच्या. कुठेही जाता आमचीच मर्जी चालते. आतमध्ये जवळच्या जिथेच कोण आहे पाहिलं गाईस. एवढं लांब आहे तो गळ्यात घालून आले सगळ्यांच्या गळ्यात. किसी से मी गुस्सा करणार नाही. तुझी येड बघतो बोलू. तोफा कोणाच्या आहेत बाकी. माझी एक दिसते. पैसे असेल तर कॅन्सल. बाकी लोक पक्के हरामी आहे. बाकी कचरा टाकलाय. इथून वात असायची. इथून वात पेटवली समोरचा चर्च गायब. हे बाकी अपोजिट चर्च ठेवले ना. यांच्या फायटिंगसाठी ठेवले. तो वेट गाय.
चर्च मला असं वाटतं बंद झालाय. बोल. पण एवढीशा जागेत कशी काय कबर बनवू शकते? हे लहान बाळांचं आहे का? अख्खे वरपर्यंत पण आहे. आज आम्ही आता इथं आलोय पंजिममध्ये आलो आता. 11 किलोमीटर लांब होतं तिथून आम्ही इथं. आता नाश्ता काहीतरी बघतो आणि मग इथून एक तर रूमवर जाऊ, नाहीतर मग जाऊ इथं आपलं आरंबोलला सनसेटच्या टायमाला जायला मजा आहे. हो कसं काय आहे सांगतो तुम्हाला गाईस. आणि आज हा व्लॉग एंडच करायला लागेल कारण माझी मेमरी फुल झाली आहे, काहीच व्हिडिओ येत नाही आहे. आणि हा पंजिम सिटी एक नंबर वाटतं, एकदम विंटेज वाईब आहे इथे, एकदम रिलॅक्स वाटतं इथं. ओके गाईज वेट, काय मला सांगतो पुढे. इंग्रज भारतात आले. ओके साईडला घे गाडी. भारतात आल्यावरती इंग्रज खरं इंग्रज मागून शिपाईचे कपडे बघायचे का काय समज. शिपाई बघा, शिपाई कसा काठी घेऊन आलाय ना. शिपाई चाललाय बघा कसा. गेअर पगार पडा झालाय. गाईज काय सीन झाला माहिती का, आम्ही शोधत होतो नाही का तो स्ट्रेट रोडचं नाव पण नाही माहिती आम्हाला, सॉरी. तर आम्ही तो रोड शोधत होतो आणि आम्ही भलत्याच रोडवर आलो. ॲमेझॉनच्या जागी मिशोवरती तो रोड इथं फॉर मिशोवरून घेतलाय आम्ही तो रोड विकत. पण इथं पण भारी आहे, असं काय हे नाही आहे, छोटा आहे पण मजा आहे. ठीक आहे. आता काय ऍडजस्ट करून घ्यायचं. पोरी येतात असं त्याला गॅस ने. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला फुल सायकल द्यायच्या प्लॅनिंग मध्ये भाई तो. तू झोपू नको, लपडा होईल. अरे बाप रे बाप, दिल के दुकानदार. गाईस कालच मी ब्लॉग एंड करणार होतो, पण विचार केला का आजचा दिवस आहे आपल्याकडं. उद्या डायरेक्ट घरीच जायचं आहे. तर आजचा दिवस आहे, उद्या सकाळी बघू. अजून जायचा पण काय प्लॅन नाही. आलो कसे चाललोय कसे काहीच माहीत नाही. आणि आज सौरव झाला येडा. सौरव काय पण बडबड करतोय. रात्री आम्ही फुल क्लबमध्ये मजा केली, डान्स बिन्स केला. तिथं फोन अलाउड नव्हता अजून. परत आपलं तिथं ते व्हिडिओ का नाही काढली कारण की ते काय कॉपीराईट येतो ना, तिथं गाणं चालू होतं कंटिन्यू, मग कॉपीराईट आला असं म्हणून काही व्हिडिओ नाही काढली, काही नाही केलं. तर आज हा व्लॉग आपण एंडच करणार आहे तसं पण. तर एंडपर्यंत थोडासा राहिला, आता बघून घ्या. आता चाललो आहे आम्ही, आता काहीतरी खाऊ, परत रूमवर जाऊन फ्रेश होऊन मग बीचवर जाणार आज. ओके गाईस. सौरव कुठं जायचं भाई? आता आपण जाऊया इथे 3 स्टार हॉटेल वगैरे रेस्टॉरंटमध्ये जाऊया. ओके चर्चमध्ये जाऊन नारळ फोडून येणार. बाबा तो चर्च नको रे, चर्चमध्ये यायला नाही होऊ नका चुकून पण कोणीच. दुसरं काहीतरी खाऊ आपण. हां चला. सौरव, व्हॉट आर यू डुईंग? काहीच आम्ही समुद्राची मजा घेतोय. माझे पाय ना मातीत धसलेत. माती पायावर आली. अरे आपल्याला बघून लोकांचा कॉन्फिडन्स वाढलाय, पण त्यांची काही हिंमत होईना. पहिले कोणच नव्हता गाईस. जसे आम्ही आलो ना हे सगळे आले. पाण्याच्या आधी
पण ना इथून पुढे जायची हिंमतच नाही होते. गाईज आजचं आपलं लास्ट डे आहे गोवामध्ये. आता आज निघालो आम्ही, आता आलो आहे नाश्ता करायला. आम्ही रूम चेकआउट केला आणि तर बाहेर निघालो आहे. नाश्ता पाणी करू आणि आमची 7-7:30ची बस आहे. मग डायरेक्ट बसमध्ये निघून कल्टी घरी. जाम मजा केली गोव्यात 4 दिवस. आता घरी काल पण आम्ही काहीच कुठंच नाही गेलो, अख्खा दिवस रूमवर बसलो. रात्री जाऊन शॅकवर बसलो, शॅकवरून गेलो इथं बसलो, काय बीचमध्ये जाऊन पाण्यात बसलेलो. आता जाऊ परत बीचवर कलिंगूडला आणि मग त्यानंतर बघू कसं काय. आपल्याला 4-5 टाईम आहे अजून, तोपर्यंत फिरू आणि काय शॉपिंग करायची, शॉपिंग करू आणि मग डायरेक्ट घरी. तर इथपर्यंत हा ब्लॉग बघितला आहे तुम्ही तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आता पुढेच, जे काय ते दाखवत राहील. आणि मी ब्लॉग जाम कमी शूट करतो, याचं कारण एकच आहे, मी हर एक ब्लॉगमध्ये बोलत आलो आहे का मेमरीचा प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. तर माझी मेमरी फुल होते म्हणून मी सगळं डिलीट करत करतो आहे, म्हणून मी जास्ती शूट नाही करत. ओके गाईज, इधर इतने बैला बैठे. आजाओ आजाओ इधर. ओ भाई इधर. गाईस आम्ही पक्के थकलोय फुल. कधीची आम्ही बीचवरती मजा मस्ती करत होतो. सौरवने नवीन बिझनेस चालू केला आता कॅब. तर गाईस कसा होता ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि आता इथंच एंड करतो ब्लॉग. फुल मजा केली, धमाल मस्ती केली, 4 दिवस फुल मचवलं. आता आपलं बॅक टू रुटीन जे आहे ते बघू, अजून काहीतरी प्लॅन करू, कुठं ना कुठं परत जाईल फिरायला, फक्त बसणार नाही. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही बसची तिकीट बुक केली, कारण ट्रेनमध्ये जायची आमची शक्ती नव्हती. बसची तिकीट बुक केली. या आमची दोघांची सीट आहे, पाठीमागे दोघांची सीट आहे. तर इथं हा ब्लॉग एंड होतो आहे आणि आपली ट्रिप पण एंड होते.